छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी कोसळला आणि तो पुतळा या महायुती सरकारमध्ये जो उभा झाला तो कोसळल्यामुळे मी या महायुती सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे जाहीर निषेध करतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी अनेक वास्तू उभा केलेल्या होत्या। त्या वास्तू आज तागायत अभेद आहेत, पण आत्ताच्या या आधुनिक म्हटलेल्या जगामध्ये या महायुती सरकारकडनं बांधला गेलेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो कोसळला आहे। ही महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे आणि ह्यांच्या जर मंत्र्यांना प्रश्न विचारायला गेले तर हास्यास्पद उत्तरं त्यांच्याकडून येतात। आम्हाला कोणतेही राजकारण करायचं नाही, पण एक शिवभक्त म्हणून जो आमच्या मनाला जे दुःख झालेलं आहे हे शिवभक्त आम्ही तुमच्या सरकारला कदापि माफ करणार नाही आणि येणाऱ्या काळात महायुती सरकारला त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ना त्या कॉन्ट्रॅक्टरांच्यावर गुन्हा दाखल करणार आहात का तुम्ही सर? नाही, 100% मागणी करणार आहात? हो, 100%। जे कोणी यामध्ये सामील आहे, जे म्हणून कोण यांचा सहभाग आहे या मूर्ती घडवण्यामध्ये, त्यांची सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे आणि त्यामध्ये कोण जे दोषी आढळेल त्यांच्या सर्वांच्यावर कठोर कारवाई ही केलीच पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी असणार आहे। इचलकरंजीहून प्रवीण आंडे, पाहत रहा वायरलेस मराठी। धन्यवाद। शिवाजी महाराज की जय।